आणि सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध आहे। पुणे विद्यापीठाकडून सत्यशोधक समितीची स्थापना करण्यात आली होती। या समितीतली नावं समविचारी असल्याचा अजित पवार गटाचा आरोप आहे। समितीमध्ये नागराज मंजुळे, अतुल पेठे यांना घेण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे। ही समिती नेमकी काय आहे आणि अजित पवार गटाचा त्याला विरोध काय? निलेश बुधावले आपल्याला सांगतात। निलेश, मागच्या आठवड्यापासून पुणे विद्यापीठातला रामायण नाटक प्रकरणाचा वाद जो आहे तो प्रचंड प्रमाणात गाजताना पाहायला मिळतोय आणि याचाच तपास करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या वतीनं एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। सत्यशोधक समितीमध्ये प्रामुख्याने काही नेते काही विद्यापीठातले प्राध्यापक आहेत, यासोबतच कलाकार देखील आहेत। मात्र हे सर्व एकच विचाराचे असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या समितीमध्ये इतर विचारधारेचे लोक देखील असावेत अशी एक भूमिका त्यांना मांडलेली आहे। यांना त्यामध्ये प्रामुख्याने नागराज मंजुळे, अतुल पेठे किंवा श्रीरंग गोडबोले यांपैकी दोघांना समाविष्ट करावं अशी मागणी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग अजित पवार गट यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या विषयात विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।